लूक 13:21-35 तारण प्राप्तीचे अरुंद प्रवेशद्वार. तो गावोगावी व खेडोपाडी शिक्षण देत यरूशलेमेकडे चालला. तेव्हा कोणा एकाने त्याला म्हटले, प्रभूजी, तारणप्राप्ती होत असलेले लोक थोडे आहेत की काय? तो त्यांना म्हणाला, अरुंद दरवाजाने आत जाण्याचा नेटाने प्रयत्न करा. कारण मी तुम्हाला सांगतो, पुष्कळ लोक आत जाण्यास पाहतील, परंतु त्यांना जाता येणार नाही. घरधण्याने उठून दार बंद केले म्हणजे तुम्ही बाहेर उभे राहून दार ठोकीत म्हणू लागाल, प्रभूजी, आम्हासाठी दार उघडा. तेव्हा तो तुम्हास उत्तर देईल, तुम्ही कोठले आहात हे मला माहीत नाही. तेव्हा तुम्ही म्हणू लागाल, आम्ही तुमच्यासमोर खाणेपिणे केले आणि तुम्ही आमच्या रस्त्यावर शिक्षण दिले. परंतु तो म्हणेल, मी तुम्हास सांगतो, तुम्ही कोठले आहात हे मला माहिती नाही. अहो सर्व अधर्म करणाऱ्यांनो, तुम्ही माझ्यापासून दूर व्हा. तुम्ही जेव्हा अब्राहम, इसहाक, याकोब व सर्व संदेष्टे ह्याच देवाच्या राज्यात असलेले व आपणास बाहेर टाकलेले पाहाल, तेव्हा तेथे रडणे व दातखाणे चालेल. पूर्वेकडून व पश्चिमेकडून, उत्तरेकडून व दक्षिणेकडून लोक येऊन देवाच्या राज्यात बसतील. आणि पहा, जे पहिले होतील असे काही शेवटले आहेत, आणि शेवटले होतील असे काही पहिले आहेत. हेरोदाचे वैर. त्याच घटकेस कित्येक पुरुष येऊन त्याला म्हणाले, येथून निघून जा, कारण हेरोद तुम्हाला जीवे मारावयास पाहत आहे. त्याने त्यांना म्हटले, त्या खोकडाला जाऊन सांगा, पहा, मी आज व उद्या भूते काढतो व रोग बरे करतो, आणि तिसऱ्या दिवशी मी परिपूर्ण होईन. तरी मला आज व उद्या व परवा पुढे गेले पाहिजे, कारण यरूशलेमे बाहेर संदेष्टांचा नाश झाला असे व्हावयाचे नाही. यरूशलेमेची स्थिती पाहून केलेला विलाप. यरूशलेमे, यरूशलेमे, संदेष्टांचा घात करणारे व तुझ्याकडे पाठवलेल्यास दगडमार करणारे, जशी कोंबडी आपली पिले पंखाखाली एकवट करते, तसे तुझ्या मुलाबाळास एकवट करण्याची कितीदा माझी इच्छा होती, पण तुमची इच्छा नव्हती. पहा, तुमचे घर तुमच्यावर सोडले आहे. मी तुम्हाला सांगतो, परमेश्वराच्या नावाने येणारा तो धन्यवादित असे तुम्ही म्हणाल, तोपर्यंत मी तुमच्या दृष्टीस पडणार नाही.